नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसानं एकीकडे धिंगाणा घातल्यानंतर आता मान्सून देखील उत्तर महाराष्ट्रात दाखल होतोय। या पार्श्वभूमीवर शहरात पावसाळापूर्व नियोजनाच्या कामांना विलंब झाला असला तरी आता युद्ध पातळीवर हे कामं जे आहेत ते शहरात सुरू झाल्याचं बघायला मिळतंय। खास करून नाशिकचा सगळ्यात लांबचा हा जो उड्डाणपूल आहे, या उड्डाणपुलावर प्रत्येक पावसाळ्यात पाणी साचतं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या ठिकाणी होत असते। उड्डाणपुलाच्या वरच्या बाजूला पाणी साचल्यानंतर गाड्यांचं जाणं येणं देखील अवघड होतं आणि त्यामुळे लांबच्या लांब रांगा ज्या आहेत त्या या ठिकाणी बघायला मिळतात। वरतीच नाही तर उड्डाणपुलाच्या खालच्या बाजूला देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। याच पार्श्वभूमीवर आता पाऊस थांबल्यानंतर प्रशासनाच्या वतीनं या उड्डाणपुलाच्या डागडुजीचं काम सध्या हाती घेण्यात आलेलं आहे। पावसाळ्यापूर्वी मान्सून दाखल होण्याच्या आधी हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा नाशिककरांना आहे आणि किमान यंदा तरी पावसाळ्यामध्ये उड्डाणपुलाचा त्रास सहन करावा लागणार नाही अशीच नाशिककरांची अपेक्षा आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।